नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण ग्रंथालय शास्त्राचं सखोल जग आणि भारतातील त्याचा अत्यंत समृद्ध असा ऐतिहासिक प्रवास उलगडणार आहोत. म्हणजे बघा, एक साधी वाटणारी वास्तू जिथे आपण फक्त पुस्तके ठेवली जातात असं मानतो, तिचं व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान खरंच किती प्रगत असू शकतं हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. चला तर मग डेटाच्या माध्यमातून या ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण प्रवासाला लगेच सुरुवात करूया. आजच्या या प्रवासात आपण प्रामुख्याने 5 टप्पे पाहणार आहोत. अगदी ग्रंथालय शास्त्राच्या मूलभूत व्याख्येपासून ते भारताचा ऐतिहासिक प्रवास, 20व्या शतकातील ग्रंथालय चळवळ, त्यांचे मुख्य हेतू आणि सर्वात शेवटी आजच्या घडीला लोक ग्रंथालयांचा प्रत्यक्ष वापर कसा करतात याचा अतिशय रंजक डेटा आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. ग्रंथालयशास्त्राची नेमकी व्याख्या काय आहे हे समजून घेणं खरं तर पुढच्या संपूर्ण विश्लेषणाचा पायाच आहे. बऱ्याचदा आपण ग्रंथालयशास्त्र आणि ग्रंथालय तत्वज्ञान या 2 शब्दांमध्ये गोंधळून जातो. पण इथे स्पष्टपणे दिसतंय की ग्रंथालयांचं कामकाज 2 मुख्य स्तंभांवर उभं आहे. एकीकडे आहे ग्रंथालय तत्वज्ञान, जे आपण वाचनालय का चालवतो याच्या मुळाशी जातं, त्याची उद्दिष्टे ठरवतं. तर दुसरीकडे आहे ग्रंथालयशास्त्र. हे एक असं आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे ज्यात माहितीचं योग्य संकलन आणि जतन करण्यासाठी व्यवस्थापन आणि अगदी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर केला जातो. आहे ना रंजक? आता हे पहा, भारतातील ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी एका अत्यंत महत्वाकांक्षी विधानातून ह्या क्षेत्राचा खरा आत्माच अचूक टिपला आहे. त्यांच्या मते केवळ पुस्तके एका जागी साठवणं हा काही ग्रंथालयाचा हेतू नाहीये, तर परिसरातील प्रत्येक व्यक्तीला वाचनाची सवय लावणारी आणि त्यांना नियमित वाचक बनवणारी ती एक जिवंत, सक्रिय संस्था असली पाहिजे. अगदी अचूक शब्दात मांडले त्यांनी. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, भारताचा ग्रंथालयांचा ऐतिहासिक प्रवास. हे ज्ञान जतन करण्याचं तत्वज्ञान आपल्या गौरवशाली इतिहासात कसं विकसित होत गेलं ते आता आपण पाहूया. प्राचीन बौद्ध मठांपासून ते अगदी आधुनिक सार्वजनिक संस्थांपर्यंतची ही प्रगती पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. विचार करा, इसवी सनाच्या 4थ्या शतकातच आपल्या नालंदा विद्यापीठात एक भव्य ग्रंथालय होतं, ज्याला धर्मगंज असं म्हटलं जायचं. त्यानंतर 17व्या शतकात युरोपियन लोकांनी भारतात फिरती ग्रंथालये आणली आणि पुढे 1835 मध्ये कलकत्ता पब्लिक लायब्ररीसारख्या मोठ्या सार्वजनिक संस्था उभे राहिल्या. हा प्रवास खरंच खूप मोठा आणि रंजक आहे. आणि मुघल काळातील हा इतिहास तर नक्कीच लक्ष वेधून घेतो. शिक्षणाला मिळालेला तो पाठिंबा खरोखरच कौतुकास्पद होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हुमायूनने चक्क एका विश्रामगृहाचं रूपांतर थेट ग्रंथालयात केलं होतं. अकबराने तर पुस्तकांच्या वर्गीकरणात नाविन्यपूर्ण सुधारणा घडून आणल्या. आणि जहांगीरकडे चक्क एक मोबाईल म्हणजेच फिरतं वैयक्तिक ग्रंथालय होतं, जे त्याच्या प्रत्येक प्रवासात त्याच्या कायम सोबत असायचं. क्या बात है. आता मागील शतकांमध्ये रचल्या गेलेल्या या भक्कम पायामुळे 20व्या शतकात एका मोठ्या परिवर्तनाची ठिणगी कशी पडली, तो आपला पुढचा टप्पा आहे. आधुनिक भारतीय ग्रंथालय नेटवर्क उभा राहण्यामागे काही अत्यंत समर्पित व्यक्ती आणि युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा खूप मोठा वाटा आहे. हेच खरे उत्प्रेरक होते. उदाहरणार्थ, 1906 मध्ये बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मोफत सार्वजनिक ग्रंथालय सेवेचं एक उत्तम जाळं निर्माण केलं. आणि पुढे जाऊन युनेस्कोच्या मदतीने 1951 मध्ये दिल्लीत सुरू झालेलं ग्रंथालय तर संपूर्ण आशिया खंडासाठी एक अतिशय महत्त्वाचं मॉडेल ठरलं. आता हा सगळा इतिहास समजून घेतल्यानंतर या भव्य संस्थांच्या प्रत्यक्ष दैनंदिन हेतू आणि कार्यांचे परीक्षण करणं ही आपली पुढची अत्यंत महत्त्वाची आणि तार्किक पायरी आहे. इथे एक प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. आजच्या या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगात, जिथे सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे, तिथे प्रत्यक्ष वाचनालयात जाण्याची गरजच काय? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. पण खरं सांगायचं तर ग्रंथालयाची मूलभूत भूमिका ही केवळ माहिती देण्यापुरती अजिबात मर्यादित नसते. हे बघा, केवळ पुस्तके वाचायला देणं इतकंच ग्रंथालयाचं काम नसतं. या पायऱ्यांवरून स्पष्ट होतंय की ती समाजाला एकत्र बांधून ठेवणारी मुख्य केंद्रे आहेत. सर्व वयोगटातील लोकांना शिक्षित करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सामाजिक संस्कृती जपणं हे त्यांचं मुख्य कार्य आहे. तिथे मिळणारी ती शांतता आणि अभ्यासू वातावरण, ते तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी मिळणं खरंच खूप कठीण आहे. या व्यतिरिक्त देशाच्या राष्ट्रीय ग्रंथालयावर तर आणखी मोठी जबाबदारी असते. विचार करा, भविष्यातील पिढ्यांसाठी देशातील संपूर्ण लिखित वारसा, संपूर्ण राष्ट्रीय उत्पादन जतन करण्याचं प्रचंड मोठं काम त्यांना करावं लागतं. सोबतच राष्ट्रीय संदर्भ ग्रंथ सूची तयार करणं आणि इतर ग्रंथालयांना नेतृत्व देणं हेही यात आलं.
जर त्यांनी हे अत्यंत महत्त्वाचं काम केलं नाही तर आपल्या देशाच्या माहितीचा अमूल्य ठेवा कायमचा नष्ट होऊ शकतो. आता ही सर्व कार्ये आजही लोक तितक्याच सक्रियपणे वापरत आहेत का हे सिद्ध करण्यासाठी एका महत्त्वपूर्ण केस स्टडीमधून मिळालेल्या काही अतिशय रंजक आणि प्रत्यक्ष डेटावर आपण नजर टाकूया. हा डेटा पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की इंटरनेटच्या युगातही ग्रंथालयातील उपस्थिती किती लक्षणीय आहे. अधिकृत आकडेवारीनुसार जवळपास 41% पुरुष आणि 32% महिला आजही अगदी न चुकता दररोज ग्रंथालयाला भेट देतात. ज्ञानाच्या या मंदिरांचं महत्त्व आजही अबाधित असल्याचं हे एक थेट आणि भक्कम प्रमाण आहे. आता या चार्टकडे पहा. दररोज ग्रंथालयाचा सर्वाधिक वापर नेमका कोण करतं याचं उत्तर इथे स्पष्ट मिळतंय. तुम्हाला दिसेल की शिक्षकांपेक्षा संशोधक विद्यार्थी म्हणजेच आपले रिसर्च स्कॉलर्स दररोज ग्रंथालयात जाण्यावर लक्षणीयरित्या जास्त अवलंबून असतात. त्यांच्या अभ्यासाची ती खरी गरजच असते. आता आपण या डेटाचं वयोगटानुसार विश्लेषण केलं तर एक अतिशय रंजक कल समोर येतो. कोण असेल बरं यात सर्वात पुढे? तर हा डेटा सिद्ध करतो की 25 ते 30 या वयोगटातील तरुण सर्वात जास्त वाचनालयाचा वापर करतात. आणि हे एकदम तार्किक सुद्धा आहे, कारण हेच ते वय असतं जे विद्यापीठातील सखोल संशोधनाच्या मुख्य वर्षांशी तंतोतंत जुळतं. हे तरुण संशोधक आपला बहुतांश वेळ ग्रंथालयात पुस्तके आणि संदर्भ शोधण्यातच घालवतात. वयोगटानंतर आता आपण थेट विषयांकडे वळूया. कोणत्या शाखेचे विद्यार्थी वाचनालयात जास्त वेळ घालवत असतील? हा तक्ता पाहिल्यावर दररोज ग्रंथालयाचा वापर कोण जास्त करत असेल याबद्दलच्या आपल्या सर्वसाधारण अपेक्षा पूर्णपणे खोट्या ठरतात. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आर्ट्स किंवा कॉमर्स नाही तर चक्क कृषी म्हणजेच ॲग्रिकल्चर आणि प्युअर सायन्सेस या विषयांचे विद्यार्थी सर्वाधिक प्रमाणात दररोज ग्रंथालयाला भेट देतात. कृषी क्षेत्रातील 55% अधिक विद्यार्थी रोज तिथे जातात. हे सिद्ध करतं की केवळ थिअरी नाही तर प्रात्यक्षिकांवर आधारित विज्ञान शाखांना देखील ऐतिहासिक आणि नोंदवलेल्या माहितीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावंच लागतं. तर या सर्व प्रवासाच्या शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो. डेटा आणि माहिती जतन करण्याचं काम आजकाल प्रचंड वेगाने डिजिटल होत आहे. अशावेळी शतकानुशतके टिकून राहिलेल्या या प्रत्यक्ष वाचनालयांच्या वास्तू भविष्यात स्वतःमध्ये कसा बदल घडवून आणतील आणि एकाग्रपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या भविष्यातही ज्ञानाचा मुख्य आधारस्तंभ कशा बनून राहतील हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणार आहे.